सन्माननीय पाहुणे तुम्ही पाहताय आमचे अगदी काल रोशन डाकी यांचा आपण वाढदिवस याच व्यासपीठावरून साजरा करताना आपण पाहिलं. आज पुन्हा एकदा त्यांना खेळताना आपण या मैदानावर पाहिलं. त्यांचा संघ मात्र सामना जिंकलाय आणि अगदी सध्या तरी हाय स्कोर त्यांचा आपण पाहायला मिळतो. परंतु या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय धाकटी जुई आणि दुसऱ्या बाजूला आणि बघा आयोजकांकडून सूचना येते बघा, जे आपण हाय स्कोरला जी बाय आपण पाहत होतो, मग जो प्रथम जास्त धावा जमवेल त्या संघालाच बाय असणार आहे. जरी या सामन्यामध्ये जास्त धावा जमले त्यापेक्षा तरी ती बाय मात्र बोरकार. जर इक्वल झाली 62-62 जर दोन्ही संघाच्या झाल्या तरी बाय आपण पाहिली तर बोरकार संघाच्या बाजूने असणार आहे. याची आपण दक्षता घ्यायची बघा. ज्या संघाच्या पहिल्या धावा असतील इक्वल जर झाली तर मग जो पहिला संघ ज्या संघाने जमवल्यात त्या मात्र त्या धावा पकडल्या जातील आणि त्या संघाला मात्र आपण बाय देणार आहोत. सामना होतोय सुरू. पहिला चेंडू आणि सरळ शॉट पॉइंटला 30 यार्डच्या आतमध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जातोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र खेळी समाप्त होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल धनेश कडू मात्र बाद होतोय. अगदी तुम्ही पाहू शकाल खातही न खोलताना मैदानाच्या बाहेर परतत असताना तुम्ही त्याला पाहताय. एक मोठा फटका करण्याचा खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अगदी बॅटची टॉपेज पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र झेल टिपलाय. अगदी सुरुवात मी म्हणे पहिल्या चेंडूवर चांगली करतोय रोहित खरत नामक गोलंदाज. धाकटी जुई संघाचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला करावे असे दोन संघ मात्र खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अभय तांडेलला तुम्ही पाहताय. मग आता पहिल्याच चेंडूवर सफलता, पहिल्याच चेंडूवर विकेट आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर आता या मी म्हणेन या मॅच मध्ये एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, साझेदारीची गरज आहे या आपण पाहिलं तर करावे संघाला. कारण पहिल्याच चेंडूवर झटका आणि त्यानंतर मग आता धावा येण्यासाठी एक चांगली साझेदारी सेट होणं 5 षटकांमध्ये आणि मग किती चेंडू हे दोन फलंदाज खेळतील आणि धावा किती येतील हे पाहायला मिळेल. अगदी इथे मात्र चांगला चेंडू सन्मान फक्त दिलाय. अगदी तुम्ही पाहू शकाल नेम धरून मात्र हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र वेगानं सुरक्षित धाव मात्र पूर्ण झाली 1 आणि या फलंदाजी करणारा संघ करावे संघाचं श्री गणेशा 1 या धावेनं ओपन केला जातोय. 1 धावेनं अकाउंट ओपन केलं जातंय. फलंदाज तुम्ही पाहताय नवीन फलंदाज तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन परंतु त्यानंतर चेंडूचा बाटचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता समाप्ती पाहायला मिळते. राजेश मात्रेला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवर सलामीला आलेला हा फलंदाज आणि त्याच्या जोडीला मात्र जो फलंदाज आहे तो अभय तांडेलला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. अगदी चांगला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने चेंडूला हाताळलाय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, परंतु अवधी मात्र होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या 2 धावा मात्र सहज पूर्ण आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 3 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स तुम्ही पाहताय. करावे संघ प्रथम बॅटिंग करताना आज तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीचा खेळ मात्र अगदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. याचं श्रेय जर आपण पाहिलं तर पूर्णपणे मग या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे संजय शेठ ठाकूर असतील, त्यांची पूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वांची मेहनत आणि त्या मेहनतीनं 13व्या वर्षामध्ये ही स्पर्धा मात्र पोहोचली गेली आहे. अक्रॉस द लाईन या वेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न,
परंतु प्रयत्न फसलाय आणि चांगला चेंडू यावेळेला हाताळत असताना सटीक लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली गोलंदाज रोहित खरतची आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक यावेळेला तुम्ही पाहिला 5 चेंडूचा खेळ मात्र संपला आणि धावसंख्या धावफलकावर 3 पाहायला मिळते. अगदी P1चं षटक आहे, पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि असं असताना मग या दोन संघांच्या दरम्यान कोणता संघ आगेकूच करेल, कोणता संघ मग या मॅच मधून ज्याचं अस्तित्व संपेल. परंतु आपण पाहिलं तर सत्र चालू आहे, पहिला अद्याप सामना बॅलन्स आहे, कोणीही जिंकू शकतो कोणीही हारू शकतो. क्रिकेट खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि असं असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित तयार आहे. रोहितचा हा चेंडू तुम्ही पाहता अगदी समोरील दिशेमध्ये खेळतोय, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय, सिंगल होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकला असता परंतु अगदी आपण पाहिलं तर हातामधून चेंडू निसटला आणि हात मात्र यष्ट्यानं लागलं, परंतु त्यानंतर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले. 2 धावा वेगानं पूर्ण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2च्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर जमली आहे 5 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 5 रन्स 5 धावा धावफलकावर. अगदी एक षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 5 धावा तुम्ही पाहताय धावफलकावर पाहू शकाल. अगदी चांगलं गुणलेखकाचं काम आमचे उमेशजी भोईर करतायत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सलग बरीच वर्ष कव्हर करताना तुम्ही पाहताय. अचूक माहिती आणि लेखणी जर आपण पाहिली तर अचूक पद्धतीची मग वेगवेगळ्या कलर्सनं पेन वापरले जात आहेत आणि या वेगवेगळ्या प्रत्येक चेंडूला वेगळा आपण रंग तिथे भरला जातोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. अगदी पदतालिकेमध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार असाल. सज्ज असणार आहे गोलंदाज. दुसरं षटक अंकेश पाटीलला तुम्ही पाहताय. धाकटी जुई संघाकडून अंकेश पाटीलला तुम्ही बॉलिंग करताना पाहू शकाल. मैदान तुम्ही पाहताय केव्ही काका आणि मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. अंकेश पाटीलचा हा चेंडू जोरदार अपील पाहायला मिळतीये. उत्साह इतका त्यामध्ये पाहायला मिळाला, अगदी यष्टीरक्षकानं उडी लगावली आणि त्यानंतर मात्र अपील करत होते, परंतु पंच यावेळेला तटस्थ आहेत. बघा अगदी तुम्ही आमचे पंच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. धनंजयजी कोहली सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि कल्याणी घोरपडे आणि आमचे तिसरे पंच शशी साटम सरांना तुम्ही पाहताय. इथे मात्र पुन्हा एकदा समोरील दिशेमध्ये हा चेंडू खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये तुम्ही पाहताय एक सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या वाढेल 1, धावसंख्या 6 धावा. 6 रन. संत सुरुवात हळुवार पद्धतीचा क्रिकेट, हळुवार पद्धतीचा खेळ. जशी जशी थंडी वाढेल तसं आपण पाहिलं तर मग चेंडू सुद्धा स्लो होतो, चौकार षटकार कमी, परंतु कालच्या रात्री सुद्धा त्याच्या आधीच्या रात्री सुद्धा आपण षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत होती. अगदी ते सामने सुद्धा आम्ही घरी बसून पाहत होतो. याच मैदानावर अर्धशतकीय पारी सुद्धा पाहिल्या, 5 चेंडूमध्ये 5 विकेट सुद्धा आपण पाहिल्या, मेडन षटक सुद्धा पाहिलं आणि वेगवेगळे विक्रम या स्पर्धेमध्ये घडताना आपण पाहिले. त्या गेल्या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा अशी पाहायला मिळते. तर नाणेफेकीसाठी बघा मी विनंती करतोय, या आजच्या रात्रीमधील दुसरा सामना धाकटी जुई संघाचा कर्णधार आणि मोरावे संघाचा कर्णधार. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मोरावे आणि धाकटी जुई. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि सरळ तिथे मात्र डीप मिड विकेटला हा झेड मात्र टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद. करावे संघाला लागतोय हा दुसरा क्रमांक धक्का. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. धाकटी जुई संघ
आणि त्यांच्या समवेत दोनात करणारा संघ मोरावे संघ. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अलंकार तांडेल इनॅट चौथ्या क्रमांकावर एक उंच पुराचा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर अंकेश पाटीलला तुम्ही पाहत आहे. दुसरं षटक हाताळत असताना दुसरं षटक टाकतोय. अगदी या वेळेला जसं काय डगआउट मधून सेट होऊन आले, परंतु अगदी अप्रतिम झेल, अगदी विलोभनीय मी म्हणेन आज झेल आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे सर्व इथे मात्र खेळाडू सरसावलेत. बघा काय जबरदस्त झेल. फटका मी म्हणे खराब नव्हता, फटका तितकाच वेगानं होता. जशी गोली एखाद्या बंदुकीतून सुटावी तसा फटका निघाला होता, परंतु अगदी त्या क्षेत्ररक्षकानं हात पुढे केला आणि तो चेंडू जसा त्यांच्या हातामध्ये पडला पूर्णपणे त्या चेंडूला कवटाळलं आणि त्यानंतर मात्र हा फलंदाज मात्र बाद होते. निराश थोडेसे पाहायला मिळतील, कारण नक्कीच आज षटकार पाहायला मिळाला असता, परंतु काय जबरदस्त एफर्ट. हे एफर्ट खूप महत्वाचं आहे, हे योगदान खूप महत्वाचं आहे, कारण क्रिकेट खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्या 11 खेळाडूंचा संगनमतानं खेळणं आणि प्रत्येकाचं एफर्ट देणं, योगदान देणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं. आणि ते योगदान मात्र या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. झेल ज्यानं टिपलाय आदित्य जोशीला तुम्ही पाहताय आणि अगदी सर्व खेळाडू त्याच्याकडे सरसावले, कारण आणखी एक ब्रेक थ्रू, आणखी एक विकेट मात्र तंबूच्या आश्रय आला. जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर पाहायला मिळतीये, अगदी बांधून ठेवलंय. 6 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि असं असताना आता मात्र गोलंदाज अंकेश पाटीलला आणखी एक सफलता मिळतीये. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 सफलता घेतोय, 2 विकेट्स मात्र मिळवतोय आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहे. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. तुमचं एफर्ट जितकं तुम्ही योगदान संघासाठी द्याल तितकं तुम्हाला विजय मात्र मिळत असेल. इथे मात्र बॅटची टॉपिंग आहे, यष्टीरक्षक आहे, यष्ट्यांच्या मागे झेल टिपला जातोय आणि या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न होत असताना गोलंदाज अंकेश पाटीलच्या माध्यमातून ही दुसरी विकेट तुम्हाला हॅट्रिक विकेट पाहायला मिळते. इथं पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर दैवत मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कामोटे टीमचा हा खेळाडू, परंतु इथे मात्र अगदी दाकटीदुई संघाचा हा अंकेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक 3 सफलता, 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश. आणि या मॅच मध्ये अगदी गोलंदाजीचा बोलबाला, अगदी आपण पाहिलं तर मग फलंदाजावर चांगली पद्धतीची गोलंदाजी, प्रेशर क्रिएट करणं आणि त्या प्रेशर नंतर विकेट मिळवणं, या गोष्टी मात्र या मैदानावर या मॅच मध्ये पाहायला मिळतात. सफल षटक पाहायला मिळतंय. चेंडू मात्र या षटकामधील टोटल 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या अद्याप पर्यंत तुम्ही पाहिली तर 1 धाव खर्च केली आहे आणि टोटल धावा 6 धावा धावफलकावर. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर सरळ निघालाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपले, 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी जर आपण पाहिली तर P1 P2चं षटक संपलं, 3ची सरासरी आणि 6 धावा 6 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे करावे संघाच्या. अगदी नाणेफिकी आपण पाहिली तर मग जिंकली ती म्हणजे दाकटीजुई संघानं आणि त्यानंतर मग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फील्ड करण्याचा निर्णय आम्ही म्हणेन अगदी चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं तर मग तो यशस्वी ठरलाय आणि त्या 2 षटकामध्ये पूर्णपणे नामुष्की करून ठेवली फलंदाजांची आणि त्यांना मात्र अगदी बॅकफुटवर नेत असताना हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. 2 षटकं संपली, धावसंख्या 6 धावा धावफलकावर. पुन्हा
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तो रोहित गरत येतोय. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. जरी 10 संघ आज असले तरी त्या संघांना सुद्धा 5 षटकांचे सामने. आपण 2 दिवस 8-8चा गट आपण पाहिला, त्यांना सुद्धा तेवढेच षटक. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षकानं झेल सोडलाय बघा. चुकी करतोय, अगदी रनिंग मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु हातामधून चेंडू निसटला आणि सरळ इथे फलंदाज मात्र आपण पाहिला तर बचावले गेलेत. मिळाली एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर आता मात्र 7 धावा पाहायला मिळतील. 7 रन्स. कमी धावसंख्या अद्यापपर्यंत जमवताना तुम्ही पाहताय करावे संघाला, परंतु मी म्हणेन अद्याप सामना आणि या सामन्यामध्ये बरंच काही आहे. मिडल ऑर्डर मधील फलंदाजांनी जर चांगली फलंदाजी केली, चांगल्या धावा जमवल्या तर या मॅच मध्ये धावा जमू शकतायत, परंतु ते करावं लागणार आहे. कारण सहजासहजी तुम्हाला मी म्हणेन धावा येणार नाहीयेत. तुम्हाला स्वतःमधील गुणकौशल्य सिद्ध करावे लागतील, स्वतःमधील असणारे तुम्हाला कौशल्य दाखवावे लागतील. तुमच्यामध्ये जितका अनुभव तो अनुभव तुम्हाला इथे या खेळपट्टीवर दाखवावा लागेल आणि तसं असताना मग धावा येतील. मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जशी थंडी वाढतीये आणि त्या थंडीमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त वेग वेग आणि वेगावर स्वार होतोय आणि इथे मात्र रोहित खरत हा धाकटी संघाचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, तो मात्र वेगावर स्वार होत असताना चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडूला हाताळतोय आणि सातत्यानं मग फलंदाज इथे मात्र डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या चेंडूवर सुद्धा आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळत असताना फलंदाज तुम्ही पाहताय भूषण भोईरला, तुम्ही पाहताय इनॅट 6व्या क्रमांकावर तुम्ही पाहता आलेला हा फलंदाज आणि 3 चेंडू मात्र डॉट खेळतोय. रोहित मात्र अगदी फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जर अगदी निसटला असता तर चौकार सुद्धा मिळाला असता, परंतु पूर्णपणे आपण पाहिलं तर उडी मारून हा चेंडू मात्र अडवलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. षटक तिसरं सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ संपतोय. 1 धाव मात्र अद्याप खर्च केली. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट टाकले. जितके आपण रनअप पाहतोय तितका वेग सुद्धा पाहतो, परंतु नक्कीच सांगेन क्रिकेटमध्ये मी म्हणेन की ज्या वेळेला समोर आपला एक फलंदाज असतो, जर आपल्या बॅटला बॉल लागत नसेल तर त्याला संधी देणं गरजेचं आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं हे क्रिकेटचा नियम आहे. क्रिकेटमध्ये मी म्हणेन की षटकार चौकार हा फक्त क्रिकेट नाहीये. सिंगलला मी म्हणेन प्राधान्य देणं, सिंगल डबल धावा घेणं आणि त्या धावा जमवणं हे सुद्धा क्रिकेट आहे, परंतु ते पाहायला मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर टोटल स्थिरावलेली 7 रन्स 7 धावा. या स्पर्धेमधील आपण पाहिलं तर असा पहिला खेळाडू पाहतोय आपण तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावर टोटल तुम्हाला पाहायला मिळत आहेत 7 धावा. तर येणारे मी म्हणेन 2 षटक अद्याप बाकी आहेत. 12 चेंडू आहेत आणि त्या 12 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर मग उमेश सर पाहिलं ना तर एक 20-15 धावा जरी आल्या तर एक मी म्हणेन गोलंदाजी करण्यासाठी त्या धावा होऊ शकतील, परंतु ते मात्र जसं मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजाला डॉट चेंडू खेळताना, मग आता तो फलंदाज समोर नॉन स्ट्राईक एंडला होता, तो स्ट्राईक एंडवर येतोय. अभय तांडेलला तुम्ही पाहताय, अभयला आता मात्र काहीतरी करावे लागेल. अभयला मात्र मोठे फटके मारावे लागतील आणि धावा मात्र जमवावे लागतील, परंतु अभयचा फटका इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने तुम्ही पाहताय फटका फसलाय आणि त्यानंतर मात्र झेल आणि फलंदाज मात्र अभय तांडेल. आणखी एक विकेट डाऊन, फलंदाज बाद.
चला नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही टीमच्या कर्णधाराला मी धाव संख्या आहे धावपलकावर 7 धावा. चला मोरावे संघाचा कर्णधार आणि धाकटी जुई संघाचा कर्णधार. चला आयोजकांकडून सूचना येते बघा, नाणेफेकी करण्यासाठी आपण यायचं आहे. मोरावे आणि दुसऱ्या बाजूला मोरावे संघाचा कर्णधार आलाय, धाकटी जुई संघाचा कर्णधार. चला आपण यायचंय बघा, मोरावे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, धाकटी जुई संघ आपण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी हा चेंडू मात्र वन बाउंड चेंडू सरळ मिडविकेटच्या दिशेनं चौकार येतोय. उशिरानं कोहिना मी म्हणेन चौकार आलाय आणि या चौकारनं मात्र धाव संख्या 4 न वाढतीये. धाव संख्या धावपलकावर 11 धावा, 11 रन्स, 11 धावा. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की जरी या येणाऱ्या बाकी उर्वरित चेंडूवर 15-20 धावा आल्या तरी या मॅच मध्ये चांगली फाईट करू शकतो तो म्हणजे करावे संघ, आणि ते आता मात्र करताना चौकार मात्र लगावलाय. फलंदाज तुम्ही पाहताय अनिल तांडेलला तुम्ही पाहताय. अनिल साठी हा चेंडू पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर चौथं षटक आदेश पाटीलला तुम्ही पाहू शकाल. आणि आदेशचा हा चेंडू मात्र अगदी डॉट चेंडू पाहायला मिळाला. फुटवरचा वापर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. पतिदलिका पाहायला मिळाली, अगदी बॅटवर कनेक्ट झाला परंतु 1 धाव मात्र मिळाली आणि या 1च्या बरोबरीनं 12 धावा धावपलकावर. दोन्ही टीमचे कॅप्टन बघा आलेत इथे मात्र व्यासपीठावर तुम्ही पाहताय, धाकटी जुई आणि मोरावे. आणि या 2 टीमच्या दरम्यान इथे मात्र दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आणि त्याचा नाणेफेक होणार आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत हा चेंडू मात्र फील्ड केला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 1 धाव मात्र पुन्हा एकदा मिळेल. 1च्या बरोबरीने धाव संख्या धावपलकावर 13 धावा पाहायला मिळतात. चेंडू मात्र 4थ्या षटकामध्ये अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 धावा धावपलकावर. या दरम्यान अभिजित ठाकूर छोटा यांचे आगमन, त्यांना विनंती असेल आपण या. निशिकांत गरत आणि योगेश भोईर यांनाही विनंती असेल आपण या अभ्यासामध्ये आपलंही स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहिला आणि या चेंडूवर मात्र धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 1 धाव पाहायला मिळाली आणि या 1च्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव संख्या धावपलकावर टोटल 14 धावा पाहायला मिळतात. अगदी मी म्हणेन 4 षटकं संपली आहेत, 14 धावा आणि खूप सारा मी म्हणेन धाव संख्या कमी आहे, लो स्कोरिंग या मॅच मध्ये पाहायला मिळते. परंतु येणारे शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचं षटक आहे आणि त्यामध्ये मग जो फलंदाज तुम्ही पाहता अनिल तांडेल, त्याच्या जोडीला मग भूषण भोईरला पाहताय आणि या 2 फलंदाजांनी मग गोलंदाज आपण पाहतोय कोण असेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते 6 चेंडू टाकण्यासाठी. आणि हे 6 चेंडू जर मी म्हणेन चांगले जर झाले करावे संघासाठी, त्यामध्ये धावा आल्या तर धाव संख्या 31 पर्यंत जरी झाली तर एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु तसं घडेल का की जशी गोलंदाजी पहिल्या षटकापासून सुरू आहे, अगदी फलंदाजावर तुटून पडल्यासारखी गोलंदाजी आणि बॅकफुटला नेत असताना जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट्स आणि चांगली गोलंदाजी केली आहे, तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा सुरू राहील ती म्हणजे धाकटी जुई संघाची, हे सुद्धा पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर येतोय शेवटचा षटक, रोहित शशिकांत घरत येतोय. रोहित गुरुनाथ घरतला तुम्ही पाहिलात आणि आता मात्र रोहित शशिकांत घरत ही अचूक माहिती बघा आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण मग ज्या वेळेला आपण प्राइज देतो त्यावेळेला या गोष्टी आणि ती नावं प्रॉपर समजणं गरजेचं आहे. परंतु बॉलिंग मार्कवर रोहित घरतला तुम्ही पाहताय आणि समोर मग अनिल तांडेलला तुम्ही पाहू शकाल. अनिल साठी हा चेंडू मात्र तुम्ही पाहताय रोहित घरतचा शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू आणि त्याच्यावर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. अगदी आजूबाजूला वसाहत तुम्ही पाहताय, संध्याकाळ रात्रीचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतंय आणि अशा या रात्रीमध्ये थोडासा आवाज सुद्धा तुम्हाला कमी पाहायला मिळतोय. बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टींना धरून ही स्पर्धा नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
अलॉंग द कार्पेट या वेळेला एक सिंगल पूर्ण आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर 15 धावा. 15 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपलकावर अगदी कमी धावसंख्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि मग असं असताना 15 धावा. समोर पुन्हा एकदा रोहित घरत तयार आहे. रोहितचा चेंडू अगदी समोरील दिशेमध्ये तुम्ही पाहता लॉंग ऑन मध्ये खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली सिंगल. तरी स्ट्राईक आता जी रोटेट होती ती मागच्या 2 षटकामध्ये जर झाली असती ना तर तरी मी म्हणेन एक 15-20 धावा येऊ शकल्या असत्या. परंतु क्रिकेट हा खेळ जरतरवर निर्भर नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाहीये, कारण शब्दांची रचना खूप महत्वाची आहे. परंतु इथे मात्र सरळ यष्टांचा वेध आणि क्लीन बोल्ट फलंदाज बाद होतोय. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना आपण बऱ्याच वेळेला पाहिले. असे बरेचसे विक्रम बरीचशी उदाहरणं आपण क्रिकेटच्या पटलावर पाहत असतो आणि असं असताना मग हा क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश तांडेल येत आहेत. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील 8व्या क्रमांकावर आणि समोर मात्र रोहित घरत त्याने अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आता मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. येणारे 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, किती धावा येतील. परंतु योगेश तांडेल या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर चेंडू आला नाही. दुसरीचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र इथे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. एकच धाव, 1च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर 17 धावा पाहायला मिळतील. 17 रन्स, 17 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भूषण मात्र बाद होतोय आणि त्यांच्या जागेवर समीर भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ते टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहित खरत बॉलिंग मार्कवर तयार असतील. पंचांच्या उजव्या बाजूनं योगेश तांडेल यावेळेला खेळतायत. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला जातोय. सिंगल पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि या 2 धावा मात्र पूर्ण आणि या 2च्या बरोबरीनं पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपल्यानंतर टोटल 3 चेंडू झालेत आणि पहिली इनिंग मात्र समाप्त झाली आणि करावे संघानं टोटल प्रथम बॅटिंग करत असताना धाकटी जुई संघाच्या समोर धावा जमवल्या 19. यानंतर आपण टॉसकडे वळत आहोत. मी सन्मान्य भाया जोशी आणि त्याचबरोबरने भाई जोशी आणि त्याचबरोबरने कैलाशी दळवी या दोन्ही मान्यवरांना बोलवतो. या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाई जोशी आणि कैलाशी दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस. सामना दिनेश 4 षटकांचा राहील. पुढचा सामना टॉस होतोय शिवशक्ती धाकटेजुई आणि मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमच्या दरम्यान. भाई जोशी आणि त्यांच्या बरोबरीने कैलाशी दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस इथे संपन्न होतोय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. सामना 4 षटकांचा. काटा कॉल आणि काटा फक्त दिनेश निर्णय सांगायचा काय. फील्ड फर्स्ट. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. धाकटी जुई टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. टार्गेट असेल 19 धावा जमलेत आणि 20 धावा करायच्या आहेत. त्या समोर धाकटी जुई संघाला करावे संघाच्या माध्यमातून 5 षटकांचा खेळ संपला आणि 19 धावा जमवत असताना 20 धावांचं टार्गेट. मग हे टार्गेट मात्र सन्माननीय PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांचा मी ते सन्मान घेत आहोत. पनवेल प्रीमियर लीगचे आयोजक PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांचा सन्मान करतील संजय शेठ ठाकूर स्पर्धेचे मुख्य आयोजक. चला संदीपजी वास्कर या आपण या सन्मान स्वीकार करा. संदीपजी वास्कर यांचा सन्मान होतोय. PTC फाउंडर
या ठिकाणी संदीपजी भास्कर यांचा सन्मान इथे होतोय आणि त्यानंतर सन्माननीय भाई जोशी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मित्रप्रेम आणि मित्राच्या प्रेमाखातीर आज सर्व या पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. पीटीसी फाउंडर सन्माननीय भाई जोशी यांचा हा सन्मान. तर दुसऱ्या सत्रामध्ये येणारे चेंडू असतील 30 5 षटकं आणि 20 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा ऐकूया आपण सन्माननीय प्रवीणजी दुगाडे सरांना. भाई जोशी आणि त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू अरबाज शेख यांचा आपण सन्मान घेऊया. खरं तर आमचा आवडता गोलंदाज आहे अरबाज आणि त्याचा सन्मान होईल संजय शेठ ठाकूरच्या शुभ हस्ते. अरबाज शेख यांचा हा सन्मान. अरबाज शेख यांचा इथे सन्मान संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते. चला बॉल द्या मैदानामध्ये. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी ऑर्गनाइज स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती स्पर्धेचे- चषक 2023 मुख्य ऑर्गनायझर. हॅलो, स्पर्धेचे आयोजक आमचे राहुल नाईक, प्लीज व्यासपीठावर या. राहुलजी नाईक आपण व्यासपीठावर या. रोहन भोईर स्पर्धेचा आनंद घेतात. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संजय ठाकूर. विकी गोंदले आणि राहुल नाईक आमचे आयोजक, प्लीज आपण व्यासपीठावर या. सन्माननीय परेशजी पात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय परेशजी मात्रे जुई गावचे, त्यांना विनंती असेल आपण या आमचा सन्मान स्वीकार करा. 30 गेंदे और 20 रनों की जरूरत है. एक आसान मैच है लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. जब तक आखिरी गेंद आखिरी रन बनाई नहीं जाती, आखिरी गेंद जब तक गिर नहीं जाती तब तक कुछ कहा नहीं जा सकता. तो एक होनहार क्रिकेटर हमारे मंच के ऊपर बैठे हुए अभिजीत ठाकुर, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. विश्वजीत ठाकुर के छोटे भाई ठाकुर ब्रदर में से एक. लेकिन इस मैच की तरफ हम चलेंगे. 30 गेंदे और 20 रनों की जरूरत. रोहित गुरुनाथ घरत स्ट्राइकर एंड पर और नॉन स्ट्राइकर एंड पर प्रणव घरत. 2 रोहित है इस टीम के लिए, इसीलिए एक रोहित का हमने पूरा नाम लिया. 30 गेंदे 20 रनों की जरूरत. गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे अलंकार तांडेल. हेलो. 30+ करावे. त्यानंतर उरण लेदर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शरदजी ठाकूर साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. उपसरपंच दुतुम. फुल टॉस गेंद और इस पहली गेंद को आसमान सन्माननीय दिखाया 6 रन. शरदजी ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय शरदजी ठाकूर साहेब या आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. तो ये 6 रन आ चुके हैं. 14 की अभी भी दूरी है. अलंकार तांडेल ने जो फुल टॉस गेंद डाली थी उसे सही नसीहत दी बल्लेबाज हॅलो रोहित ने. सर 2 मिनिट तुम्हाला थांबवतोय. आणि त्यानंतर सन्माननीय अजितजी पाटील बेशवी उपसरपंचांचा सन्मान. आणि याच दरम्यान आर्यन एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय समीर शेठ पाटील यांच्या बरोबरीने विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी उत्कृष्ट खेळाडू गावठाण संघाचा आकाश टकले या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धे निमित्तानं आपण करूया सहर्ष स्वागत. समीर शेठ पाटिल यहाँ पर आ चुके हैं. हम उन्हें रायगढ़ का रतन टाटा कहते हैं. चैरिटी के मामले में इनका कोई तोड़ नहीं है. जिस तरह टाटा चैरिटेबल ट्रस्ट होता है उसी तरह इन्होंने अपने इनकम का 60% हिस्सा सामाजिक कार्यों में लगाया है. तो चैरिटी देने में माहिर रायगढ़ के रतन टाटा. चैरिटी के मामले में समीर जी पाटिल. 4 रन आ चुके हैं और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 11 रन.
11 रन महज 9 रन की दूरी, 3 गेंदों में ये 11 रन आ चुके हैं। अगला मैच है धाकटी जुई बनाम मोरावे। ये भी धाकटी जुई खेल रही है। गांव में आजकल ये ट्रेंड चल रहा है, एक टीम हो तो उसके 3 टीम बनती हैं, तो ये शायद और जनसंख्या भी बढ़ रही है, उस वजह से हर एक को खेलने का मौका मिलना चाहिए। लेकिन क्लीन बोल्ड, रिवेंज लिया अलंकार तांडेल ने, वापसी दिलाई। वापसी का मतलब खुद को वापस लेकर आए। रन तो बन चुके हैं 11, हॅलो. महज 9 रन की दूरी। त्यानंतर सन्माननीय शक्ती म्हात्रे यांचा मी ते सन्मान घेत आहोत. शक्तीदादा म्हात्रे, आपण या आमच्या सन्मान स्वीकार करावा. आदरणीय शक्तीदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल आपण आमच्या या सन्मानात स्वीकार करावा. आणि तदनंतर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या याचा आपण इथे सन्मान घेत आहोत. अभिजित, या सन्मानाचा आपण स्वीकार करा. छोट्याचाही सन्मान इथे केला जाईल. या सन्मानाचा आपण इथे स्वीकार करावा. धन्यवाद. रोहित एस घरत नए बल्लेबाज, रोहित शशिकांत घरत नए बल्लेबाज। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, मैच 9 रनों की दूरी है। जैसे ये मैच खत्म होगा, अगले मैच में जिस टीम ने टॉस जीता है, जो फैसला लिया है, उस फैसले पर आपको तुरंत अमल करना है। 4 ओवर का मैच होगा। धकटी जुई बनाम मोरावे, टॉस जीता धकटी जुई ने। जो भी फैसला हो आपका, उस फैसले के ऊपर आपको तुरंत अमल करना है। हल्के हाथों से इस गेंद को खेला कवर्स में। रोहन ने शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया गया। डॉट गेंद आई, लगातार 2 डॉट गेंदें आई। पहले 3 गेंदों में 11 रन आए। पहली गेंद के ऊपर 6, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर 4। चौथी 5वीं गेंद डॉट आ चुकी है और ये 6ठी गेंद के ऊपर विकेट। देखिए अलंकार तांडेल, मी आयोजक राहुल नाईक याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। आयोजक राहुल नाईक। तो टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 11 रन, 9 रन की दूरी है, 24 गेंदें बची है। अभी भी इस मैच में 2 विकेटें जरूर खोई है, लेकिन पहले ओवर में जो शुरुआत जरूरी थी 10-12 रनों की, ताकि मुकाबला आसानी से वो खींच सके। धकटी जुई वो उन्होंने शुरुआत लेकर वो आए हैं। विकेट जरूर उन्होंने 2 खोए हैं। दोनों ही रोहन वापस पवेलियन जा चुके हैं। रोहित तो रोहित गुरुनाथ गलत अभी भी क्रीज पर मौजूद है और नंबर विनोद भोयर 30+ करावे ना, 30+ यानी कि 30 के ऊपर के खिलाड़ी। देखिए उम्र महज एक नंबर होता है। मैं हमेशा कहता हूं उम्र महज एक नंबर होता है। आप में जज्बा हो, आप में जुनून हो, आप में जोश हो, तो उम्र के किसी भी साल आप कुछ भी कर सकते हो। ऐसा नहीं है कि 30+ होने की वजह से ये मैच ये टीम जीत नहीं सकती। क्रिकेट है। नौ रनों की जरूरत है। हल्के हाथों से खेला बल्लेबाज रोहित घरत ने। डीजे ऑपरेटर, और ये ऑन साइड के ऊपर खेला, नंबर मिला 6 रन और इस 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। महज 3 रन की दूरी है। आसान सा मैच है। पहले ओवर में 11 आए थे, इस ओवर में 6 आया। 11 और 6 बने 17। एक आसान मैच है। रिवर्स दागने की कोशिश और इस मुकाबले को खत्म किया आसानी के साथ। इस मैच को जीता धकटी जुई ने। 20 रनों का जो उद्देश्य था उनके सामने, वो आसानी के साथ पूरा करते हुए, और जो अगले मैच में धकटी जुई टीम ने जो फैसला किया है, उस फैसले पर आपको अमल करना है तुरंत।